नमस्कार, मी सविता नाथ ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कच्च्या कैरीचा सीझन सुरू झाला की स्वयंपाकात एक वेगळीच चव येते. कैरीपासून आंबट, गोड आणि तिखट अशा तिन्ही चवीचे विविध पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात बनवू लागतात. असाच कच्च्या कैरीचा वापर करून आपण एक चविष्ट पदार्थ बनवणार आहोत. आज आपण चिदान्न हा एक दक्षिण भारतीय आंबट, तिखट आणि खमंग पदार्थ जो विशेषतः उन्हाळ्यात बनवला जातो तोच आपण इथे बनवणार आहोत. चिदान्न म्हणजे काय तर कच्च्या कैरीचा भात. शिजवलेल्या भातात कैरीचा किस घालून शेंगदाणे, कढीपत्ता, उडदाची डाळ अशी खमंग फोडणी घालून झटपट तयार होणारा कैरी भात डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी एक उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे. कच्च्या कैरीचा भात किंवा चिदान्न बनवण्यासाठी मी इथे अर्धी कैरी किसून घेतलेली आहे. अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. एक कांदा चिरून घेतलेला आहे उभा. एक फोडणीसाठी 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे. हे शेंगदाणे आहेत 1 छोटी वाटी. अर्धा चमचा साखर घेतलेली आहे. ही डाळवं आहेत. हे 5-6 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत. थोडा कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, थोडा पुदिना आणि हा सांबार मसाला घेतलेला आहे. काही ठिकाणी सांबार मसाला वापरला जातो, काही ठिकाणी वापरला जात नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सांबार मसाला वापरा, पण सांबार मसाला वापरलात ना तर भाताची चव एकदम अप्रतिम लागते. आपण कैरी भात करण्यासाठी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेले. तेल गरम झाले तर मी त्याच्यामध्ये 1 चमचा राई टाकते. राई छान तडतडली, थोडंसं जिरं, थोडा कढीपत्ता, 1 चमचा उडदाची डाळ, शेंगदाणे. ही डाळ सुद्धा आपण आत्ताच टाकून घ्यायचे. शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत आणि उडदाची डाळ लाल रंग येईपर्यंत आपल्याला छान हे परतून घ्यायचे. आपण हा घेतलेला कांदा याच्यामध्ये टाकून घेऊया. कांदा फार नाही भाजायचा, आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा थोडा परतून घ्यायचा. कांदा छान गुलाबी रंगावर परतले गेलाय. आता आपण ह्याच्यामध्ये घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊया. हिरवी मिरची ही छान परतून घ्यायची आपल्याला. कांदा आणि मिरची छान परतली गेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया. थोडंसं हिंग टाकूया. अर्धा चमचा हळद टाकूया. आपण अर्धा वाटी कैरी घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. घेतलेली साखर सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडंसं ओलं खोबरं ह्याच्यावर टाकायचं आहे. बीर आणि पुदिना थोडा टाकायचा ह्याच्यामध्ये. आणि आपण हा घेतलेला सांबार मसालाही ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान हे सगळं मिक्स करायचं आहे. सांबार मसाला आपला जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये. तर 1 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून ह्याला वाफ घेऊया. आपले मसाले छान मिक्स झालेत आणि कांदाही मऊ झाला आहे. भात जेवढा मोकळा असेल तेवढा आपला कैरीचा भात छान तयार होतो. हा मी 2 वाट्या बासमती तांदळाचा भात केलेला आहे. तो मोकळा करून घेतलेला आहे छान. तो आता ह्याच्यामध्ये टाकूया. छान मिक्स करून. ह्या कैरीच्या भाताचं वैशिष्ट्य म्हणजे हा भात गरम असताना छानच लागतो, पण थंड झाल्यावर तर याची चव अजून वाढते. म्हणजे हा भात गरम किंवा थंड दोन्हीही प्रकारे छानच लागतो. छान मिक्स झाला हा भात. ह्याच्यावरती आपण थोडंसं खोबरं टाकूया, कोथिंबीर, पुदिना आणि हे छान मिक्स करून घेऊया सगळं. हा भात छान तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. तयार आहे आपला उन्हाळ्यातील खास चिदान्न म्हणजे कैरीचा भात. हा पारंपरिक आणि झटपट तयार होणारा पदार्थ आहे. आंबट, तिखट आणि चटपटीत असा हा कच्च्या कैरीचा भात कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि असा कैरी भात ह्या उन्हाळ्यात जरूर करून पहा. खूप सुंदर होतो एकदम. पाहू शकता तुम्ही, एकदम सुंदर चव लागते त्याची. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.